मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। दिस ओमकार फ्रॉम पुणे। आप सभी का स्वागत है मेरे व्लॉग में। एंड दिस इज द डे 3। सकाळचे 8 वाजलेत आणि काय मस्त व्ह्यू राहण्याचा हा फायदा आहे की उठलो की डायरेक्ट समुद्रात आणि जास्त ऊन पण नाही आहे, मस्त प्लेझंट वेदर आहे. ॲक्च्युली आणलेला सगळं जो आपण ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्टसाठी नाही पण ट्रॅव्हलिंग करण्यासाठी जे जे खायला आणलेलं ते सगळं संपलं आहे ऑलमोस्ट. सो असं अंजुना मार्केटमध्ये चाललो आहे सकाळी कारण ग्रीवा उठली की 100% तिला भूक लागणार. तिचं काय आपण उठलं तरी भूक लागली आपल्याला भरपूर. आता बिस्किट्स वगैरे घेऊ कारण ब्रेकफास्ट अजून हॉटेलमध्ये चालू व्हायला वेळ आहे. 8:30 नंतर चालू होईल. सकाळी वातावरणच एकदम मस्त आहे. आणि आगोंडा किंवा साऊथ गोव्याला तुम्ही जर येताल ना तर प्रत्येक ठिकाणी भरपूर मंदिरं दिसतील तुम्हाला. म्हणजे नॉर्थला आम्ही फिरलो पण असं दिसलेली नाही. जसं की इथे बघा समोरच आजूबाजूला इथे विठ्ठल मंदिर आहे. इथे दुसरं एक दिंडी बसण्यासाठी आहे. तर साऊथला आल्यानंतर भरपूर मंदिरं दिसतील तुम्हाला. सकाळी शेट फटाके वगैरे दिवाळी आहे भाई. आपली लवकर पण आधी आणि कल्याणी की अजून खायला आले नाही. आणि ब्रेकफास्टचा पण जास्त टाईम झाला तर ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे आपण पिल्लू पण अजून झोपलंय त्यामुळे चांगली झोप झाली की दिवसभर ती किरकिर करणार नाही. ब्रेकफास्ट स्टार्टेड डे 3 मध्ये आधी आणि कल्याणीचं हार्दिक स्वागत. वाटलं सुस्त वाटतं यार. मस्त काही खाल्लं बसलं की असं नुसती सुस्ती येऊन जाते. कुठं जायचं नाही काय नाही निवांत बसायचं असंच वाटतं. पण थोडीशी एनर्जी वाढून आम्ही निघालोय फायनली. कल्याणीचा आग्रह होता की पाण्यात खेळलंच पाहिजे. पायी हो माझ्याकडे आलं पायी. अरे पायी साऊथला बाय करून आता आम्ही निघालोय नॉर्थकडे. अँड हा व्ह्यू आता नेक्स्ट इयर नाही तर परत बघू कधी येतोय. पण या व्ह्यूला आता बाय करू आणि लेट्स गो. बाय. निवांत बसलोय आम्ही आणि निघायचा टाइम आलाय. इथे खूप रिलॅक्सिंग आहे कारण नारळाची झाडं. पण फोटो काय संपत नाहीत आपले. हुवा लहानपोरं असल्यावर अशी कार्टूनगिरी करावी लागते. साऊथला म्हणजे इथे आगोंडापासून जो पुढचा येणारा रस्ता आहे ना तो प्रत्येकाने एक्सपिरियन्स केला पाहिजे. 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो. कारण एकदम डेन्स फॉरेस्ट मधनं एकदम निवांत रोड आहे. कोकणे कॅन्टीन जी प्लेस आहे ती खूपच जास्त फेमस आहे. त्यामुळे तिथं आम्हाला ऑलमोस्ट 45 मिनिट्स वेटिंग सांगितलं. आणि पोटात एवढे कावळे ओरडतात ते. नाव इट्स टाइम फॉर व्हेरी स्पेशल दिल्ली दरबार. परफेक्ट जेवण झालंय दिल्ली दरबारला. मी गोव्यामध्ये गाडी घेतली आहे. नवीन नाही वो, बहुत मंजा हुआ ड्राइवर है वो मेरे टक्कर का ड्राइवर है वो. 4th गियर पे यूटर्न. वी रीच नॉर्थ गोवा आणि काय भारी वाटायचं. दिस इज अ रिसॉर्ट. इकडनं एंट्रन्स आणि भलं मोठं रिसॉर्ट आहे मस्तपैकी. नवीनच रिसॉर्ट. गाडी पार्क करून आपण आता मस्त पहिले चेक इन करू. मस्त चहा घेऊ. संध्याकाळचा टाइम झालेला आहे. हो मॅडम. येस आय गाडी लावून येतो मी. नॉर्थला आल्यावर गावाला आल्यासारखं वाटते कारण मागे 4 वर्ष झाले असेल आम्ही नॉर्थला आलेलो नाही. जेव्हा पण या 4 वर्ष झालो आम्ही साऊथलाच जायचो. पण 4-5 वर्षापूर्वी असं होतं की आम्ही नॉर्थशिवाय कुठेच जायचं नाही. तर ते जुने रोड 2 व्हीलरवर फिरताना पेट्रोल भरलेली तिथे थांबलेलो. तिथं काय चहा पिलेला काय सगळ्या जुन्या आठवणी आता ताजा झाल्या. सो रिसॉर्ट तर मस्त आहे. डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे मस्त इथून समोर. आणि मोठं बनवलं चांगलं त्यांनी. असं ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर आईस्पाईस जागा भेटली ना तर एकदम रिलॅक्स वाटून जातं. दिस इज द रूम. आईस्पाईस रूम आहे. आरसा नंतर वॉशरूम पण निवांत मोठं आहे चांगलं. अँड पार्किंग तर डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. सो दिस इज द व्ह्यू. Thursday night, party night. Every day is party time, bro. We are in Goa. गोवा. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. दिस ओमकार फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में. डे 4 इन गोवा. टाइम फॉर द ब्रेकफास्ट. बहुतेक तिथे ब्रेकफास्ट वगैरे असेल. नंतर जाऊया आपण पूलवरती. दरवेळीप्रमाणे आत्ता पण आपण लेट आहे. 10:30-10:15 असेल आणि 10 वाजत झाले तरी आम्ही चौघं अजून रूममध्येच आहे. मस्त प्लेझंट वातावरण आहे. ब्रेकफास्ट चालू आहे का संपला. मला वाटतं चेंज करून यावं. सँडोमध्ये चालू आहे मी डायरेक्ट.
इथे आजूबाजूला झाडं भरपूर आहे आणि ग्रीनरी मस्त केली आहे त्यांनी, त्यामुळे काय असं उन्हाचा त्रास होत नाही आहे. मस्त वाटतं एकदम. ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. सो डिसेंट हॉटेल एकदम. व्हेज नॉन व्हेज सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, म्हणजे फ्रूट्सपासून ज्युसेसपर्यंत. बनीची आज मजेत मस्त एग, फ्रूट्स, ज्यूस सगळं भेटते आज. प्रोटीन. असं ब्रेकफास्टला आम्ही ऑमलेट किंवा ब्रेकफास्ट वगैरे मागवतो. मल्टिपल व्हरायटी आहे, तर पोटाला पण आराम भेटेल. ब्रंच करून जाऊ आपण. चालेल ना. इट्स टाइम फॉर द स्विमिंग पूल. आधी रेडी, ऑलरेडी सगळे मेंबर खाली आणि बाळाला मस्त गाडी चालवली जाते. ए पाटलांचा बैलगाडा अभी बचाएंगे आपण. हॉटेलमध्ये चांगली. आम्ही दाल खिचडी मागवली जस्ट चिकन खाल्ल्यानंतर. कुकरमध्ये मस्त दाल खिचडी आलेली आहे. फायनली आम्ही निघालो आता फॉर द पार्टी वाईब. लास्ट नाईट इन गोवा. उद्या सकाळी बॅक टू पुणे. Thank you for watching this all the vlogs. आज लास्ट दिवस आहे गोव्यामध्ये. बट द थिंग इज आम्ही कुठे एक्सप्लोअर न करता डायरेक्ट निघणार आहे, कारण उद्या सकाळी आम्हाला लग्नाला जायचं आहे गावाला. आता चेकआउटची प्रोसेस करून घेऊ. एकदम मेमोरेबल ट्रिप झाली आहे. 2 दिवस साऊथ, 2 दिवस नॉर्थ. मजा आली ट्रिपमध्ये. फुल ऑन मेमोरेबल ट्रिप, फुल ऑन कल्ला झाला. आता मस्त ब्रेकफास्ट करू आणि निघायचा टाईम आलेला आहे गोव्यामध्ये.